नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे विस्मी ब्लॉगमध्ये. आणि आमच्या लेह लडाखच्या जर्नीची सुरुवात झालेली आहे. आता आम्ही आलेलो आहोत बँगलोर एअरपोर्टला. आम्ही बँगलोर बेस आहोत. सो बँगलोरवरून सुरुवात होणार आहे जर्नीची. आणि आम्ही जाणार आहोत श्रीनगरपासून बाईक राईड करत करत आम्ही लेह लडाख करणार आहोत. सो आता आमच्या फ्लाईटला अजून 1 तास आहे आणि विक्रांतला खूप भूक लागलेली आहे. A few moments later. आणि फायनली पूर्ण एअरपोर्ट फिरून झाल्यानंतर आम्ही आलो KFC मध्ये बर्गर खायला. पोट भरून खाल्ल्यानंतरही आमच्याकडे अजून अर्धा तास बाकी आहे आणि मग त्याचा वापर करत आम्ही घेतले काही फोटोज आणि तेवढ्याच झाली फ्लाईट बोर्डिंगची अनाउन्समेंट. सो आता आम्ही प्रस्थान करत आहोत फ्लाईटच्या दिशेने. लडाख आपल्या भारतातील एक सुंदर प्रदेश. काही प्रदेश फिरताना आपल्याला तिथले मुख्य ठिकाणे माहीत करून जावे लागतात, पण लडाख हा पूर्ण प्रदेशच फिरण्यासारखा आणि बघण्यासारखा आहे. तिथल्या रस्त्यावरून बाईक राईड करताना क्षणाक्षणाला मोहून टाकणारे दृश्य बघायला मिळतात. लडाख हा तिबेट प्लॅटूचा भाग असल्यामुळे त्याला मिनी तिबेट असे बोलले जाते. लडाखच्या डोंगराळ भागाचा भाग हा चंद्रासारखा असलेल्या जमिनीसारखा वाचतो आणि म्हणून त्याला द मूनलँड असे बोलतात. लडाखची पूर्व सीमा ही तिबेटला लागलेली असून दक्षिणेला हिमाचल प्रदेश आहे, तर पश्चिमेला जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्तानची सीमा लागते. असे बोलले जाते की लडाखमध्ये सर्वात आधी कॅम्पा समुदायाचे ट्राईब्स येऊन राहू लागले. मग हळूहळू आजूबाजूच्या परिसरातील लोक येऊन राहू लागले. पहिल्या शतकात लडाख हा कुशन साम्राज्याचा भाग होता. दुसऱ्या शतकापासून इथे बौद्ध धर्माच्या प्रचाराला सुरुवात झाली. 13 ते 15व्या शतकात बरेच इस्लामी प्रचाराने लडाखमध्ये इस्लाम धर्माचा प्रचार केला आणि त्यानंतरच्या काळात बरेच इस्लामिक साम्राज्याने लडाखवर आक्रमण आणि राज्य करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. 1834 मध्ये राजा गुलाब सिंहने लडाखला जिंकून जम्मू आणि काश्मीरचा भाग बनवले. अँग्लो सिख वॉर नंतर तर जम्मू आणि काश्मीरला प्रिन्सली स्टेटचा दर्जा देऊन ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अंडर आणले गेले. 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जम्मू आणि काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी स्वातंत्र्य घेण्याचे ठरवलेले, पण पाकिस्तान आर्मी आत घुसल्यावर भारताकडून मदत घेऊन त्यांनी जम्मू आणि काश्मीरला भारतात जोडले. जसे आधी सांगितले की लडाख हा जम्मू आणि काश्मीरचा भाग होता, पण 2019 साली जेव्हा 370 कलम हटवण्यात आले तेव्हा जम्मू आणि काश्मीर पासून लडाख वेगळा करून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवले आणि लडाखमध्ये लेह आणि कारगिल असे 2 जिल्हे करण्यात आले. लडाखची लोकसंख्या ही 3 लाखाच्या आसपास असून इथे मुस्लिम धर्माचे 46%, बौद्ध धर्माचे 40% तर हिंदू धर्माचे 12% लोक राहतात. कॉमन भाषेत इथे लडाखी आणि तिबेटियन बोलली जाते, तर उर्दू आणि बाल्टी भाषा सुद्धा मुस्लिम लोकवस्ती असलेल्या भागात बोलली जाते. टुरिझम वाढल्यामुळे सध्याची तरुणाई हिंदी आणि इंग्लिश सुद्धा खूप सुंदर रीतीने बोलतात. इथले लोक साधे आणि शांत जीवन जगण्याचा अर्थ समजलेले आहेत. त्यांच्या राहणीमानात सुद्धा त्यांचा साधेपणा हा दिसून येतो. इथे शेती करण्यायोग्य जमीन फार कमी आहे, तरी काही लोक वस्तीच्या आसपास थोड्याफार प्रमाणात गहू, बार्ली अशा धान्याची शेती करतात. प्रामुख्याने याक, गाय, मेंढी अशा प्राण्यांचे पशुपालन इथे केले जाते. यांच्या लोकरीपासून बनवलेले गरम कपड्यांचे इथे खूप व्यवसाय आहेत. पश्मिना शॉल तर खूप लोकप्रिय आहे. सरकारने टुरिझमसाठी प्रोत्साहन दिल्यामुळे आणि BROने बनवलेल्या रोड्समुळे येथे टुरिझम उद्योग वाढत आहे आणि लोकांना त्यामध्ये रोजगार उपलब्ध होत आहे. खाण्याबद्दल सांगायचे झाले तर इथे मोमोज, तुप्पा, बटाटी असे हे प्रसिद्ध प्रकार आहेत. लडाख हा थंड प्रदेशात येतो. जानेवारी हा सर्वात थंड महिना असून इथे दिवसा सरासरी -3 डिग्री ते रात्री -15 डिग्री पर्यंत तापमान खाली उतरते. सर्व प्रदेश तेव्हा बर्फाने ढाकलेला असतो. लडाखमध्ये खूप वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये धार्मिक महत्त्व असलेले मुखवटे घालून नृत्य केले जाते आणि ते खूप प्रसिद्ध आहे. लेह लडाख फिरण्यासाठी बेस्ट टाइम असते ते म्हणजे मेचे शेवटचे आठवडे आणि जून महिना.
जून शेवटपासून इथे पावसाला सुरुवात होते. चला तर मग अशा विविधतेने नटलेल्या सुंदर प्रदेशाला भेट देऊ. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता पोहोचलो आहोत श्रीनगरला. पण आम्ही इथं येताच इथं पाऊस सुरू झालेला आहे. सो भीती वाटते की उद्या आम्हाला रायडिंग करायची आणि असं जर वातावरण असेल तर रायडिंगला ती मजा येणार नाही जी एक्सपेक्टेड आहे. पण उद्या नसेल पाऊस. सध्या तरी खूप Hope so. जोराचा आहे. सध्या तरी खूप जोराचं आहे. आणि आम्ही आता थांबलो आहे इथं श्रीनगर एअरपोर्टच्या वेटिंग लॉबीमध्ये. ड्रायव्हर येणार आहे आमचा, सो त्याचीच वाट पाहत आहोत आम्ही. ऍक्च्युली एअरपोर्ट डिफेन्स एअरपोर्ट आहे, सो आम्हाला इथे व्हिडिओ शूटिंग आणि फोटो करणं अलाव नव्हतं, रेस्ट्रिक्टेड आहे. सो आम्ही ते केलं नाहीये. आणि आता बाहेरला ते तुम्ही बघू शकता, छोटासा एअरपोर्ट आहे. एका टायमाला 3 ते 4 फ्लाईट्स उतरू शकतात. आणि या जसं टुरिस्ट प्रमाणे डेव्हलप झाला पाहिजे तर तसं नाही आहे अजून तरी. मला पण वाटलं होतं की श्रीनगर म्हणजे खूप टुरिस्ट येत असतील इथे, तर एअरपोर्ट पण त्या हिशोबाने खूप मोठा असला पाहिजे. पण तेवढं काय दिसलं नाही अजून तरी. इथे लहान एअरपोर्ट आहे की 4 बेल्ट आहेत फक्त इथे लगेचचे. सो ते पण आमची बॅग पहिले सांगितले तिथे पण सिंक्रोनायझेशन नाही. लाईक Belt 1 ला येणार. सांगितलं बेल्ट 1ला बॅग येईल आणि आमची बॅग आहे बेल्ट 3ला. आम्ही असंच वेड्यासारखं उभा होतो बेल्ट 1 मध्ये. सो आहे ठीक आहे, पण छान आहे अजून तरी सगळं चांगलं आहे. वेदर छान आहे, बट पाऊस पडतोय. काही वेळ एअरपोर्टवरच पाऊस कमी होण्याची वाट पाहत उभे राहिलो. थोड्याच वेळात गाडी घेऊन ड्रायव्हर काका आले आणि त्याने सुंदर हास्याने काश्मीरी भाषेत आमचे स्वागत केले. सामान गाडीत टाकून आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेने. ड्रायव्हर काकांना आम्ही आजूबाजूच्या परिसराची माहिती विचारत होतो आणि ते सुद्धा खुल्या मनाने सर्व काही सांगत होते. एअरपोर्ट ते हॉटेलचे अंतर हे 1.5 ते 2 किलोमीटरचे होते. रिमझिम पाऊस हा चालूच होता आणि पावसाने घाटीचे दृश्य हे अजून उजळून निघत होते. काश्मीरी पोशाखात असलेले लोक सुद्धा दिसू लागले. रस्त्याच्या दुतर्फा काश्मीरी बनावटीची उतार छतांची घरे मनाला मोहून टाकत होती. चौकात सिक्युरिटीसाठी तैनात असलेले CRPFचे जवानही दिसले. एवढ्या वाऱ्या पावसात सुद्धा ते त्यांचे कार्य बरोबरीने पार पाडत होते. सलाम असो त्यांच्या कार्याला. अशा रिमझिम पावसात काश्मीर घाटीचे सौंदर्य मनात साठवत आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. खूप पाऊस चालू आहे बाहेर आणि आम्ही चेक इन केलं आहे हॉटेल आर्कोमध्ये. ह्याची रूम टूर तुम्हाला देतो. खूप छान हॉटेल आहे. तर ही आहे आमची आजची रूम श्रीनगरमध्ये. खूप स्पेशियस रूम आहे आणि स्वच्छही आहे. हे पाहू शकतात. बेसिक आहे पण छान आहे. आणि ही स्मिता, हाय. आणि तिथे वॉशरूम आहे. वॉशरूम पण छान आहे, म्हणजे असं काही कंप्लेंटची गोष्ट नाही. सो तेही नीट अँड क्लीन आहे. तर अशी आमची रूम. आता आम्ही थोडं फ्रेश होतो आणि मग जेवायला जातो, कारण ह्यांचं टायमिंग आहे 7:30 to 8 o'clock. नाही, किती 7:30 to 8:30 काहीतरी जेवणाचं. चला तर मग आता उद्या भेटूया. बाय.